मराठवाड्यात गेल्या काही महिन्यांपासून कमालीचं सामाजिक ध्रुवीकरण झाले। त्यातले दोन समाज म्हणजे मराठा आणि वंजारी। आरक्षणाच्या प्रश्नावरून दोन समाजामध्ये सुरू झालेला हा वाद काही संपण्याचं नाव घेत नाहीये। यामुळे अधूनमधून छोटे मोठे वाद होत असतात, पण हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातल्या वेलतुरा गावात हा वाद अगदी टोकाला गेलाय। इतका की दगडफेक आणि हाणामारीत 25 जण जखमी झालेत। दुर्गादेवीच्या विसर्जन मिरवणुकीत एका समाजानं त्यांच्या नेत्यांचं गाणं लावलं आणि मग दोन गटात तुफान राडा सुरू झाला। काय होतं हे गाणं आणि मागच्या गणपती विसर्जनावेळी नेमकं काय झालं होतं हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, मी राम आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ। तर वेलतुरा गावात दरवर्षी दोन दुर्गादेवी स्थापन केल्या जातात, एक मराठा समाजाकडून आणि एक वंजारी समाजाकडून। यावर्षीही तसंच झालं। वंजारी समाजाच्या दुर्गादेवी विसर्जनाला सेनगाव पोलिसांनी 30 तारखेची परवानगी दिली। विसर्जनाच्या दिवशी दुपारी या मंडळाने महाप्रसादाचं आयोजन केलं होतं आणि त्यात त्यांनी मराठा समाजाला सुद्धा आमंत्रण दिलं होतं। मराठा समाजातील लोकही तिथं महाप्रसादासाठी गेले होते। सगळे सोबत बसून जेवले। दुपारपर्यंत सगळं व्यवस्थित होतं। मग ठरल्याप्रमाणे संध्याकाळी 7 वाजता विसर्जन मिरवणूक सुरू झाली। मंडळाने बँड लावला होता। सगळेजण वाजत गाजत 8:30 वाजेच्या दरम्यान गावाच्या मध्यभागी असलेल्या मारुती मंदिरापर्यंत पोहोचले आणि तिथं बँडवर एक गाणं लावण्यात आलं। गाणं होतं नाथांचा नाथ गोपीनाथ पाहिला। वंजारी समाजाच्या मते हे गाणं लागताच मराठा समाजाच्या काही लोकांनी मिरवणुकीत येऊन बाचाबाची करायला सुरुवात केली। नंतर हळूहळू हा वाद तीव्र होत गेला आणि मग दगडफेक, काठ्यांनी मारहाण सुरू झाली। अंधाधुंद दगडफेक सुरू होती। बँड वाजवायला आलेले लोक जिकडे वाट दिसेल तिकडे पळत होते। त्यांना त्यांचं सगळं सामान वाचवता आलं नाही। त्या सगळ्या सामानाची तोडफोड झाली। यावेळी या मिरवणुकीत महिला आणि लहान मुलंही सहभागी होते। या हाणामारीत दोन्ही बाजूच्या 25 जणांना दुखापत झाली। कुणाचं डोकं फुटलं तर कुणाचं नाक फुटलं। या जखमींवर हिंगोली आणि सेनगावच्या सरकारी दवाखान्यांमध्ये उपचार सुरू असून दोन गंभीर जखमी भीमराव कडूजी सानप आणि गोपाल सुखदेव सानप यांना छत्रपती संभाजीनगरच्या खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले। या घटनेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 1 ऑक्टोबरला दोन्ही गटांनी एकमेकांच्या विरोधात सेनगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्या। यात मराठा समाजाकडून हिम्मत रामभाऊ खरबळ यांच्या फिर्यादीनुसार सत्याजी सानप, छत्रपती सानप, शेषराव सानप, राजू सानप, शंकर सानप, दामोदर सानप मिळून एकूण 26 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर वंजारी समाजाकडून महादेव कुंडलिक सानप यांच्या फिर्यादीनुसार हिम्मत खरबळ, बाबूराव खरबळ, शालिक खरबळ, नंदकिशोर खरबळ, पुरुषोत्तम खरबळ यांच्यासह एकूण 23 जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आलेत। आता मराठा समाजाचं असं म्हणणं आहे की गावात आम्ही सगळेजण एकत्रित मिरवणुकीत सहभागी झालो होतो। मिरवणूक गावच्या मंदिराजवळ आली, मात्र इथं आल्यानंतर डीजेवर धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचं गाणं लावलं। त्यामुळे आम्ही यावर आक्षेप घेतला। आधीच ठरलं होतं की कोणीही कोणत्या समाजाच्या नेत्यांची गाणी लावायची नाहीत, मात्र तरीही हे गाणं लावण्यात आलं। त्यामुळे मराठा समाज नाराज झाला। यातून गोंधळ निर्माण झाला। हा गोंधळ सुरू असतानाच काही जणांनी बाजूलाच असलेलं मनोज जरांगे पाटलांचं बॅनर फाडण्याचा प्रयत्न केला। त्यावरून मग दगडफेक सुरू झाल्याचं मराठा समाजाचं म्हणणं आहे। आता आम्ही गावातील इतर लोकांकडे चौकशी केली। त्यावेळी हा वाद काही आताचा नसून याला थोडी वेगळी पार्श्वभूमी असल्याचं सांगण्यात येतंय। गावात एक बौद्ध समाजाची जुनी स्मशानभूमी होती। त्या स्मशानभूमीचा सध्या वापर नाहीये। ही स्मशानभूमी हटवून या जागी वंजारी समाजाच्या लोकांना इथं भगवान बाबांचं मंदिर बांधायचं होतं, मात्र बौद्ध समाजाने याला विरोध केला। प्रशासकीय पातळीवरून देखील हे प्रकरण थांबवण्यात आलं। मात्र गावातील वंजारी समाजाचा असा समज आहे की मराठा समाजाच्या लोकांनीच बौद्ध समाजाच्या लोकांना उचकावून तक्रारी करायला लावल्या। त्यामुळे वंजारी समाजाचा मराठा समाजावर राग आहे। आता काही जणांचं असंही म्हणणं आहे की या गावात काय परिस्थिती आहे हे पोलिसांना माहीत होतं। गणपती विसर्जनावेळीही असाच प्रकार घडला होता। त्यानंतर हे प्रकरण शांत करण्यात आलं, तरीही पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केलं। ही परिस्थिती पोलिसांमुळेच तयार झाली असाही आरोप करण्यात आलाय। मात्र सेनगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे म्हणालेत, या गावात आम्ही 4 पोलिसांचा बंदोबस्त ठेवला होता। सोशल मीडियावर अफवा पसरवण्याचं काम सुरू आहे। कोणीही या अफवांवर विश्वास ठेवू नका। जर कुणाला काही शंका असेल तर त्यांनी पोलिसांशी संपर्क करून शंकेचं निरसन करावं असं ते म्हणाले। पण प्रश्न असा आहे की काही तासांपूर्वी सोबत जेवलेले लोक एकमेकांच्या मुळावर का उठलेत?
गेल्या काही महिन्यांपासून राज्यात मराठा विरुद्ध वंजारी असा संघर्ष सुरू आहे, पण तो कधी एवढ्या विकोपाला गेला नव्हता. या गावात वर्षानुवर्ष सोबत राहणारे, घराला घर असणारे, शेतीमातीच्या कामात एकमेकांना मदत करणारे लोक आज जातीमुळे विभागले गेलेत. गावात आज 60% वंजारी तर 40% मराठा समाज बंधुभावाने नांदत आहे. पण आता एकमेकांच्या जातीमुळे दोनही गट एकमेकांना आता बोलायला सुद्धा तयार नाहीयेत. मराठा विरुद्ध वंजारी हा वाद एवढ्या मोठ्या स्वरूपात पहिल्यांदाच पाहायला मिळालाय. काही स्थानिकांच्या मते राजकारण्यांच्या हव्यासाने आमच्यात आज कायमची फूट पडली आहे. ही फूट आता भरून निघणं कठीण आहे. दिवसेंदिवस वाढत चाललेले हे प्रकार कुठंतरी थांबायला हवेत. बाकी तुम्ही या प्रकाराकडे कसं पाहता? आपल्या घासातला घास काढून देणारी माणसं आज एकमेकांच्या जीवावर का उठलीत? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तुम्ही कार्यारंभावर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.